सो वर्षा सुनील शिंदे आणि सो स्नेहल अनिल लोटनकर आयोजित माथेरानमध्ये अनोख्या तिळगुळ समारंभाचे आयोजन। भारत देशात मकर संक्रांत धार्मिक सण प्रारंभ झाला की 8 मार्च जागतिक महिला दिन निमित्त विविध राज्यात तिळगुळ समारंभ मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरे केले जातात। या तिळगुळ समारंभात विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत सुवासिनी महिलांचा आदर सत्कार केला जातो। हे आपल्या महाराष्ट्रातील तिळगुळ समारंभ करण्याची प्रथा आहे। परंतु रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटक स्थळ असलेल्या माथेरान येथे गेली 12 वर्षे तिळगुळ समारंभ फक्त सर्व जाती धर्मातील विधवा स्त्रियांसाठी साजरा करत आहेत। या कार्यक्रमात विविध खेळ आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून स्त्रियांना आनंद देण्याचा प्रयत्न त्यांनी केला। माथेरानमध्ये प्रथमतःच किन्नर समाज अस्मिता फाउंडेशनचा गुरुवर्य श्री नेताजी केने यांचा वाढदिवसानिमित्त सिमरन सिंह, आरती विश्वकर्मा, रज्जो केने यांनी माथेरान येथील विधवा महिलांना साड्यांचे वाटप करून आदर सत्कार करत अनोखा उपक्रम राबविला। विधवा महिलांना आनंददायी जीवन जगण्यासाठी प्रवृत्त केले। या प्रसंगी समाजात त्यांना थोडाही मान दिला जात नाही अशा तृतीयपदी व्यक्तींना सुद्धा आदर सत्कारासह कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग घेत त्यांनाही सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी महिलांकरता विविध खेळांचे आयोजन करीत 5 लकी ड्रॉ काढण्यात आले। प्रत्येक विजेत्याला प्रेशर कुकर वाटप करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये गौरी कौटानकर यांनी आपल्या सुरेल आवाजात कार्यक्रमास येणाऱ्या महिलांचे मनोरंजन केले। वर्षा शिंदे, स्नेहल लोटनकर, मैत्री ग्रुपच्या रेखा चौधरी, अर्चना बिरामणे, सोनम धाबेकर व प्राची कदम, वनिता दिघे, तन्वी धाबेकर, मनीषा शिंदे, गीता खाडे, रचना सावंत, हेमा सावंत, सुवासिनी धाबेकर, सुषमा जाधव, ज्योती सोनावणे, सातपुते काकी, विदुला ताई खेडकर, कामिनी शिंदे, अर्चना कदम या महिला उपस्थित होत्या। या कार्यक्रमामध्ये मोलाचे सहकार्य वनिता दिघे, सुरेखाताई जाधव आणि ठक्कर वहिनी यांनी दिले। विविध खेळातील विजेत्या महिला शीतल शिंदे व संगीता धाबेकर ठरल्या। या स्तुतीय कार्याचे समारंभ कार्यक्रमाचे समालोचन मंगेश मोरे यांनी केले। एक अनोखा तिळगुळ समारंभ माथेरानमध्ये आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला। टीव्ही न्यूज चौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे, रायगड, माथेरान। प्रिय होते हैं जिन्हें हम किन्नर कहते हैं। टाळ्या वाजवणं किंवा पैसे मागणं ही त्यांची मजबुरी आहे। त्यांना सुरेखा जाधव मॅडम यांना मी आमंत्रित करतो। धन्यवाद। आता एक गाण्याचा प्रोग्राम होणार आहे। गौरीताई आपल्यासाठी झकास मस्त एक गाणं घेऊन येतात आणि त्याच्यावर सगळ्यांनी नाचायचं असं त्यांची अपेक्षा आहे। तर सगळ्यांनी मैदानात यानंतर ओके। पण आता जवळच 14 एप्रिल येते आणि इथे सर्व आपले सगळे भीमप्रेक्षक असतील तर मला वाटतं एक गाणं आजच्या दिवशी अशी अस्मिता फाउंडेशनच्या वतीने मात्र एक संकल्प करण्यात आला। वेलकम असेल सर्व मान्यवरांचं। तुम्ही बसून घ्या, मॅडम घेतील नावं। सर्वांनी आपापल्या जागेवर बसावे। कल्पना मॅडम आपलं नाव घेतील। उपस्थित मान्यवरांचं स्वागत। सगळ्यांनी बसून घ्यावे। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित प्रतिष्ठित महिला वर्ग, किन्नर अस्मिता फाउंडेशनच्या सिमरन सिंह, माननीय लोकमान्य टिळक साहेबांनी गणेश उत्सवाची सुरुवात केली होती। का केली होती? लोक एकमेकांना भेटतात, पाबंदी होती सूचना आणि प्रसार माध्यमातून, तर ते एकमेकांना भेटणार, तर बोलतात लोक आपली जे समस्या आहे आणि काय नवीन नवीन विषय जाणून घेतात। आज तुम्ही इकडे आले तर माझ्याबद्दल जाणून घेता, रेखाताई जसं सांगितलं, आणि काय म्हणू चांगलं वाटलं एवढं। थँक्यू रेखाताई, मैत्री ग्रुपचे एवढे मेंबर आहे, लता मॅडम, सगळे थँक्यू। आणि मला
मी असं सांगते, नेरळ, माथेरान असं मला खूप आवडतात लोक, कारण पैसे सर्व नसतात, प्रेम असतं. प्रेम नाही भेटलं, पैसे किती पडणार तर पैसेच ना उचलणार. माझ्या खिशात किती पैसे असेल, 1,00,000-2,00,000 रुपये खाली पडले तर मला माणसंच उचलणार आहे. तेच त्यामुळे बरं, थँक्यू सर्वांना एवढं प्रेम द्यायला. आणि माझ्या गुरुचा वाढदिवस आहे,